चला आता आपण फास्ट आता मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आणि पाहत आपण श्री मलंगड ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय तुषारदादा पाटील सध्याच्या घडीला आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहता आपण साहेबांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया या स्पर्धेमध्ये, कारण या स्पर्धेसाठी पाहता आपण मोलाचा वाटा पाहता आपण साहेबांच्या माध्यमातून. आणि महत्वाची सूचना आहे दोन्ही संघाला यावरती लक्ष असू द्या. 4 षटकाचा सामना होतो. त्या 4 षटकामध्ये आता 3 षटक 15 मिनिटाच्या आतमध्ये फेकायचे आहेत. कदाचित 15 चे 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दाराच्या आतमध्ये आणावा लागेल. यावरती लक्ष असू द्या दोन्ही संघाच्या संघनायक. चला करवले संघ आता मैदानाच्या आतमध्ये इमिजिएटली उतरायचा. पाहताय मेन फंच एका साईडला पाहता आपण अनंत गावंटा सर आणि त्यांच्या आगे पाहता आपण दुसरे पंच शिरपत कडाली सर पाहता आपण. हे दोन्ही पंच भरपूर चांगले पाहता आपण आणि कमी वयामध्ये कमी वेळामध्ये पाहता आपण क्रिकेटवरती नाव तेवढंच भरपूर चांगलं कोरलंय या दोन्ही पंचाने. त्यांचे या स्पर्धेमध्ये करूया आपण स्वागत. चला करवले संघ फास्ट आता मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षण लगेच लाभायचा. चोन संघ चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायच्या. महत्वाची सूचना खेळाडू कक्षामध्ये जर बाजूचा दुसराही कुठलाही खेळाडू आढळला तर 2 धाबीची पेनल्टी दिली जाईल. यावरती लक्ष असू द्या. फक्त खेळाडूच बसतील यावरती लक्ष असू द्या. चला सोन संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायच्या. हाही सामना भरपूर चांगला राहील. चला करवले संघ आपली काय जी फॉर्मॅलिटीज आहे ना ती पहिले पूर्ण करायच्या. यावरती लक्ष असू द्या करवले संघ. चला त्यात नंतर सामना स्टार्ट केला जाईल. करवले संघाचा संघनायक आपण आयोजकाशी संपर्क साधायचा. त्यात नंतर सामना स्टार्ट केला जाईल. यावरती लक्ष असू द्या. चला निवेदन आपण भरत वाघशी संपर्क साधायचा. पहिला चेंडू फेकण्यासाठी प्रल्हादला पाहता आपण. भरपूर वेगाचा पाहता आपण. छोटा पॅकेट बडा धमाका. हो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही एका गाडी पटऱ्यामध्ये पाहता आपण एकाच गाडीवरती आल्यात. आता पटरी आता पाहता आपण पटरीवरनं हा डब्बा आता कोसळलाय मैदानाच्या आतमध्ये. पहा काही गरज नव्हती. आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण अति घाई संकटात नाही. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण चोन संघाला हा पहिला झटका लागलाय टीम चोनला. चला 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे. यावरती लक्ष असू द्या. नवीन येणाऱ्या खेळाडूंना आपण तयार राहायचं कारण टाइम अलर्ट असेल. यावरती लक्ष असू द्या. चला फास्ट खेळायचा.
चला त्यानंतर सामना पाहतो आपण भेकरा बी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम गारमाल संघ. आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायच्या आयोजकांची. आणि त्यानंतर पाहता आपण सुरेश अगिवले आणि त्यानंतर दिगंबर अगिवले यांच्या माध्यमातून पाहता आपण 5 पाण्याचे बॉक्स आम्हाला या स्पर्धेसाठी पुरवल्यात. आपलाही स्वागत आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रल्हाद. वेगान टाकलाय, खोलान टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, हो पुन्हा एकदा घाई. आणि यावेळेस आता शतरक्षण निवेदनच्या माध्यमातून चुका राहिल्या जरूर. पुन्हा एकदा चोन संघाला झटका लागण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर निवेदनच्या माध्यमातून चुका जरूर राहिल्यात. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून पाहता आपण सध्याच्या घडीला टीम चोन संघाचा अकाउंट ओपन झाले मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहता आपण स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज झाला सतीश. नॉन स्ट्रायकरला फलंदाज सध्याच्या घडीला पाहता आपण वन डाऊनचा फलंदाज गणेशला पाहता आपण जर्सी क्रमांक 70 पाहता आपण त्याच्या पाठीवरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉर्ट टॉप लेनचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न उंच गेलाय. क्षेत्ररक्षण आहे, हो पकडलाय झेल. आणि पुन्हा एकदा चोन संघाला झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा तू चल मयाया. यायचं यावरती लक्ष असू द्या कारण टाइम अलर्ट असेल. टोटल पाहता आपण 1 या आकड्यावरती पुन्हा एकदा झटका लागलाय टीमला. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आला होता, त्यानंतर घाई केली. त्यानंतर पहिला पुन्हा सिंगल आली आहे. त्यानंतर पाहता आपण तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. चोन संघ थोडासा अडचणीत सापडलाय जरूर. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे कारण आता मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्टअप करावा लागेल. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला गोलंदाज प्रल्हादला पाहता आपण. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अनिकेत आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता अनिकेतला जबाबदारी घ्यावी लागेल कारण सुरुवातीला 2 झटके जरूर लागल्यात मैदानाच्या आतमध्ये टीम चोनला. पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रल्हाद. हो वेगाने वेगाचा बादशाह पाहतो आपण. प्रल्हाद छोटा पॅकेट बडा धमाका. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. 1च धाव सध्याच्या घडीला खर्च केली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी. 2 झटके जरूर दिल्यात टीम चोनला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. खोलात टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवलाय. भरपूर चांगल्या लाईन पाहता आपण. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. चला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. भरपूर चांगली गोलंदाजी. त्यानंतर पाहता आपण आदरणीय श्री मलंगड ग्रामपंचायतचे पाहता आपण विद्यमान सरपंच आदरणीय तुषारदादा पाटील साहेब पाहता आपण. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहता आपण आदरणीय श्री मलंगड ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय तुषारदादा पाटील साहेब पाहता आपण. भरपूर चांगला आणि पाहता आपण उद्घाटन पाहता आपण त्यांच्या हस्ते पार पडला. पण भरपूर चांगले व्यक्तिमत्व. चला 5 मिनिटं आता खर्च झाले पहिल्या षटकामध्ये. चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे टीम करवले संघ. त्यानंतर करवले संघाला पेनल्टी जरूर दिली आहे कारण 12वा खेळाडू नाहीये. 2 धाबीची पेनल्टी ती आम्ही आता या षटकामध्ये ऍड करत आहे. टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा जोडल्या गेल्या. 3 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो संघ. चला फास्ट केलायचा. नवीन गोलंदाज पाहता आपण गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला. हेमंत पाहता आपण गोलंदाजी मार्गवरती. चला फास्ट केलायचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये 5 मिनिटं खर्च जरूर झाल्यात. गोलंदाज हेमंत. फलंदाज सज्ज झालाय. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहता आपण. गेंद मारना चाहते थे वासी में, गेंद गई है काशी में. जखम मांडीला इलाज शेंडीला झालाय. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. भरपूर चांगली सुरुवात आता हेमंतने केली मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने प्रल्हादने केली ना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात, तशी आता मैदानाच्या आतमध्ये टीम करवलेच्या या गोलंदाजाने पाहतो आपण हेमंतने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅटची कडा पाहतो आपण. चेंडू नॉन स्टॉप निघून जाईल. ब्लॅक स्क्रीनच्या समोर येतोय हा दमदार हा संघर्षमय चौकार.
विकेट हॅट्रिक झिटकी तर बंटी वाघे यांच्या वतीने 5,000 रुपये दिले जातील. पुन्हा एकदा हो झेल होती, झेल पकडायची होती चंद्रकांतला आणि हा झेल आता चंद्रकांतने सोडलाय. विकेट हॅट्रिक साठी पारदर्शक आला बंटी वाघे यांच्या वतीने 500 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल. हेमंतला सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. धावा यायला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज अनिकेतला पाहता आपण. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू लाईन थोडीशी लवकर पिक करता आली नाहीये. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. हा डॉट चेंडू पाहता आपण. टोटल पाहिले आपण 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. दुसरा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या दोन्ही संघ. पुन्हा एकदा सज्ज झाला हो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नेक्स्ट टाइम जरूर आलाय चंद्रकांत आणि पुन्हा एकदा हा चंद्रकांतच्या माध्यमातून चुका पाहतो आपण. हा दुसरा झेल सोडलाय चंद्रकांतने. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहिलं आपण. तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये पाहिले आपण. 2 धावा 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. विकेट हॅट्रिक साठी हेमंत साठी 5,000चा पारदर्शक दिला जाईल बंटी वाघे यांच्या वतीने. आदरणीय गणेश चव्हाण यांना विनंती असेल आणि त्यानंतर पांडुरंग वाघे यांनाही विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं. चला जेवढे मान्यवर असेल त्यांना विनंती आहे. त्यानंतर माधू कांबडे आपल्याला विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. दोन षटक आता मैदानाच्या आतमध्ये संपले गेलेत. टोटल पहिले आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता शांत आणि स्वभावाने सुरुवात झाली आहे टीम चोनची. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट जरूर आल्या होत्या. त्यानंतर हेमंत आला. हेमंतवरती थोड्याशा धावा जरूर खर्च केल्यात. टोटल पहिले आपण 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा पाहतो आपण चंद्रकांत गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला आणि त्यानंतर पाहता आपण रिक्षा चालक मालक पांडू वाघ यांचा आगमन झालाय. आपल्याला विनंती असेल पांडू वाघ आपण या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपल्या श्री मलंगड चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका शतरक्षण आहे त्या ठिकाणी. वा झेल मात्र पकडलाय आणि चोन संघाला पुन्हा एकदा झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये. हा तिसरा विनंती आहे. बेकरा बी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम गारमाल या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायचं आहे. लगेच आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला सुकीर आपण आला असाल तर संपर्क लगेचच साधायचा कारण पहिला 17 संपल्यानंतर आम्ही लगेचच नाणेफेकी करणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पप्पू आलाय मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक पाहता आपण 45. आता जबाबदारी पप्पू वरती वाढली असेल कारण झटके जरूर लागले टीम. हो शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू मोठा फटका मारायचा होता. वेगाने बीट करून गेलाय. हा चंद्रकांतने मात्र कमबॅक केलाय जरूर याही ओव्हरमध्ये. खास करून प्रल्हादची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली होती. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 12 या आकड्यावरती झटका लागलाय टीमला. पुन्हा एकदा सज्ज झालाय चंद्रकांत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. चला बेकरा संघाचा संघनायक सुकीर आपण आला असाल तर लगेच संपर्क साधायचा. त्यानंतर पाहता आपण कारमाल संघाचा संघनायक आपणही संपर्क साधायचा. हो हा तिसरा चेंडू डॉट पाहतो आपण. पप्पूला डॉट करून जाईल सध्याच्या घडीला. चंद्रकांतची गोलंदाजी मध्ये भरपूर चांगली पाहतो आपण. धाबा बनवावा लागतील धाबा बनवावं लागतील टीम चोनला कारण
हो हो, यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो हो, चुकी करत असताना झेल सोडलाय पुन्हा एकदा. निवेदनच्या माध्यमातून चुका जरूर राहिल्यात. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या माध्यमातून पाहता पण 3 षटक मात्र संपले गेले. 3 षटकामध्ये टोटल पाहिल्या पण टीम चोन संघ जाऊन पोहोचलाय धावपटलावरती. धाबा जोडल्या गेल्यात. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चला स्पीडअप करायचा. तोपर्यंत आपण जाऊया डीजे दीपक यांच्याकडे. दीपकला पाहता आपण भरपूर चांगले संगीत. चला सुकीर आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायच्या. त्यानंतर गारमाल संघाचा संघनायक आपण सुद्धा रिपोर्टिंग करायच्या. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती प्रसाद पाहता आपण गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पहिला चेंडू डॉट फेकला. आता या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल टीम चोन संघाला, कारण या षटकामध्ये आता फायटिंग स्कोर मात्र उभा करावा लागेल. चांगली धावसंख्या जमा करावी लागेल. फायटिंग स्कोर मात्र उभा करावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय पप्पू. हो, भरपूर चांगला फटका पाहतो आपण. काटपटच्या सहाय्याने जातोय. एक धाव तर झाली आहे. पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का? भरपूर चांगले राहिले क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा भरपूर चांगली राहिली होती. या चेंडूवरती आता सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चला बेकरा संघाचा संघनायक हा षटक संपण्याच्या अगोदर आपण यायचा. त्यानंतर गारमाल संघाचा संघनायक आपण सुद्धा यायचा. पुन्हा एकदा पाहतो आपण स्ट्रायकिंगला सज्ज झालाय फलंदाज अनिकेतला पाहता आपण. अनिकेत पाहता आपण सध्याच्या घडीला स्ट्रायकिंगला. अनिकेतला आता जबाबदारी घ्यावी लागेल. आता शेवटचे 4 चेंडू 4 चेंडू शिल्लक आहेत. हो, भरपूर चांगला फटका. वा, फायनल स्वीप केलाय आणि खाली क्षेत्र आहे आणि खाली क्षेत्रामधून हा चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा दमदार चौकार. सुकीर यायचंय आपण. एक चांगला क्रिकेटर सुकीर पाहता आपण. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल पाहिला पण 18 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. हो हो, ललवा टाकलाय आणि ललवा मध्ये पाहता आपण फसलाय आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाजाला परतावा लागेल. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम चोन संघाला. चला चालक मालक रिक्षाचे पाहता आपण पांडू वाघ यांचा आगमन झाला. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच्या सुट्टीला पाहता आपण त्यांचा चिमुकला नवीन फलंदाज आपण आता. त्यानंतर आमचा मुख्य व्यासपीठवरती टॉस सुद्धा केला जाईल. इन एक ब्रेक मध्ये दोन्ही संघाचे संगणक आमच्यापर्यंत जोडल्या गेल्या जरूर. एका साईडला पाहता आपण बेकरा, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम गारमाल संघ पाहतो आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आदित्यला पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. हो, बॅटची कदाचित एज होती का हा प्रश्न पडला. विकेट किपरच्या माध्यमातून चुका जरूर राहिल्यात. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. आता पाहता आपण टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या. टीम चोन संघ जाऊन पोहोचला 18 आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती आता टार्गेट सेट होईल टीम चोनचं. हो, भरपूर चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हेमंतला पाहता आपण कदाचित भरपूर चांगला राहिलाय क्षेत्ररक्षण. एक धाव झाली आहे कंप्लीट. आता आज शेवटचा चेंडू पाहता आपण आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली आहे. पहिल्या सत्राचा मात्र वाजवी खेळ संपला गेला. पहिल्या सत्रामध्ये टोटल पाहिला पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 19 धावा आणि टीम करवले संघ समोर ठेवल्यात. टोटल पाहता आपण 20 धावेचं टार्गेट सेट केलंय. त्यानंतर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. एका साईडला पाहता आपण गारमाल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम भेकराज संघ पाहता आपण.
यायचं आहे दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे. चला त्यानंतर आदरणीय दिलीप भगत यांना विनंती असेल यांच्या माध्यमातून आदरणीय प्रकाश पाटील साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. साहेबांना विनंती आपण यायचं आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. प्रकाश पाटील साहेब पाहता आपण चांगले व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाईल. एका साईडला बेकरा संघ पाहता आपण आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम गारमाल संघ पाहतो आपण. नाणेफेकी आता सध्याच्या घडीला जिंकला बेकरा संघाने. आपला डिसिजन काय असेल? निश्चितच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकाचा सामना पाहतो आपण. किती ते किती धाब्याचा रोखण्याचा प्रयत्न असेल आपला. 2 शब्द आता पाहता आपण आयोजन बद्दल काय म्हणशील? खूप छान आयोजन आहे. निश्चितच पाहता आपण बेकरा संघाचा संगणक थोडासा लाजतोय. देऊ आपण बेकरा संघाच्या संगणकाला शुभेच्छा. त्यानंतर पाहता आपण गारमाल संघाचा संगणक आमच्यापर्यंत जोडला गेला. पाहतो आपण आता तुमच्या वाटेच आता फलंदाजी आली आहे. कारण बेकरा संघाचा विचार केला नाणेफेकी जिंकली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किती ते किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आपला? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच पाहता आपण भरपूर चांगला आयोजन नियोजन पाहता आपण. आणि मी हेही म्हटलंय पाहता आपण पाहता आपण नाईटची शृंखला आणि नाईटच्या शृंखलामध्ये कमी प्रवेश फी घेतली जाते कदाचित 8,500 रुपयात. भरपूर चांगली संकल्पना. त्यानंतर या आयोजन बद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच छान आहे. निश्चितच पाहता आपण देऊया गारमाल संघाच्या संगणकाला शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये कारण सामना आहे भरपूर महत्वाचा. एका साईडला पाहतो आपण टीम करवले संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम चोन संघ पाहता आपण. चोन संघाने फलंदाजी केली जरूर मात्र आता टोटल धावा बनवल्यात 19 धावा. 20 धावेचा टार्गेट सेट केला टीम करवले संघापुढे. चला फाईट यायचं सलामी जोडी. टीम करवले संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायच्या. त्यानंतर खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील. जर दुसरा कुठला खेळाडू आढळला तर 2 धावेची पेनल्टी दिली जाईल यावरती लक्ष असू द्या. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायच्या. एका साईडला आता यानंतर सामना पाहतो आपण. एका साईडला पहिला पण बेकरा संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केला पाहतो आपण गारमाल या संघाला. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचे. चला प्रल्हाद थोडासा फास्ट यायचा कारण पाहता आपण उद्घाटनी सामना थोडासा प्रेक्षणीय राहिला जरूर आणि त्यानंतर पाहिला पण थोडासा उशीर जरूर झाला. त्यानंतर आता सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. भरपूर चांगलं आयोजन नियोजन पाहता आपण. दोस्ती ग्रुप आयोजित ही श्री मलंगड चषक पाहता आपण आणि या श्री मलंगड चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर्व खेळाडूंचा सर्व प्रेक्षकांचा. चला सुकीर यांचा आगमन झालाय. चांगला क्रिकेट पाहता आपण सुकीर त्यांचाही करू या स्पर्धेमध्ये स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. 15 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल 3 षटक फेकण्यासाठी. जयेश शलाय गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू फेकण्यासाठी स्ट्रायकिंगला सज्ज झालाय फलंदाज प्रल्हाद पाहता आपण. चला फास्ट केलायचा कारण 20 धावेचा टार्गेट आहे. हो पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट पाहतो आपण आणि हा प्रल्हादच्या बॅट मधनं पाहिला आपण. हे वन क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. भरपूर चांगली सुरुवात केली. आता या धावा कमी पडतील का टीम झोनला? हो वेगाने वेगाने टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलाय आणि हेच सांगत असताना मेन पंच शिरपत सर पाहता आपण. भरपूर चांगली संकल्पना आणि भरपूर कमी वेळामध्ये भरपूर चांगला पाहता आपण अनुभव भरपूर चांगला घेतलाय या पंचांनी. एका साईडला मेन पंच पाहता आपण शिरपत सर आणि त्यानंतर पाहता आपण अनंता सर. आणि एवन जोडी म्हणू शकतो आपण. ज्या ज्या ठिकाणी असतात ना तेव्हा ही एवन जोडीच असते टुर्नामेंटमध्ये. आपलाही करूया स्वागत. हा चेंडू डॉट फेकलाय. चला रामा मामा यांचं आगमन झालंय. त्यानंतर बालू गिरा यांचं आगमन झालं. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामना जिंकला आणि संघही जिंकला. आता पार्टी असेल का नाही? निश्चितच पाहता आपण पार्टी जरूर मिळेल.
पुन्हा एकदा पाहतो आपण, पुन्हा एकदा डॉट आलाय चेंडू पहिला, पण सध्याच्या घडीला आता कमबॅक करेल का? कारण पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट जरूर आला होता, 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय टीम करवले संघ. हो, पुन्हा एकदा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न राहिलाय जरूर. चेंडू जातो 1+4. हा नशिबाचा पंजा, आणि हा पंजा भरपूर काय सांगून जाईल टीम झोन संघाला. येतोय चौका. थँक्यू थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रल्हाद. गोल टोपी, फुल टॉस, भरपूर चांगला चाबूक शॉट पाहतो आपण. गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षण आहे, दूरवरनं आला आणि चेंडू स्टॉप केला पाहतो आपण. आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये धावा कंप्लीट केल्या गेल्या 2, आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. आता फक्त 6 धाबीची गरज आहे. कदाचित याच ओव्हरमध्ये हा सामना फिनिश होतोय का काय हा प्रश्न पडलाय, कारण चोन संघाची थोडीशी सुरुवात खराब जरूर झाली होती पहिल्या षटकामध्ये. ओहो, इस बार उडाया. अरे हा, येतोय प्रल्हादच्या बॅटमध्ये धमाका, आणि सामनाही जिंकलाय टीम करवले संघाने. अभिनंदन, हडलक टीम चोन संघ. हो, थँक्यू पाटील साहेब. चला, बेकरा संघ आपण फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे यावरती लक्ष असू द्या. त्यानंतर सामना स्टार्ट केला जाईल. धन्यवाद, आपण आलात. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर पाहता आपण तुलसीराम पारधी यांचा आगमन झालाय, आपला मनपूर्वक स्वागत आहे. चला, बेकरा संघ आपली फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे यावरती लक्ष असू द्या.